फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रावणारी रामचंद्र भाग 25 ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात आपण वाचले की कंबंद राक्षसांच्या सांगण्यावरून राम आणि लक्ष्मण पप्पा सरोवराकडे जातात. तिथे त्यांना शबरी भेटते. तिला मुक्ती दिल्यानंतर राम आणि लक्ष्मण वानर सुग्रीवच्या शोधात ऋषीमुख पर्वताच्या दिशेने जायला सुरुवात करतात. ऋषीमुख पर्वताजवळ भयाने फिरणारा आणि वेगवान असा सुग्रीव त्या दोन भावांना एकत्र बघून भयभीत होतो. सुग्रीव तिथे बराच वेळ फिरत असतो. अचानक त्याला हत्तीसारखे मंद गतीने चालत येणारे दोन राजकुमार दिसतात. त्यांना बघून तो खूप दुःखी होतो आणि काळजीने घाबरून जातो. त्यांना तिथे बघून सुग्रीव आपल्या मंत्र्यांना म्हणाला, हे दोघे नक्कीच वालीने पाठवलेले त्यांचे हे हेर दिसत आहेत. म्हणून तर या दुर्गम वनात माझ्या शोधात फिरत आलेले आहेत. सुग्रीवचे बाकी सचिव सुद्धा पप्पा सरोवराच्या जवळ असणाऱ्या त्या पर्वताच्या उच्च शिखरावर जाऊन बसले. त्यातले एक एक करत सगळे वानर हळूहळू वानर सुग्रीवकडे येऊन एकत्र जमू लागले. ते सगळे वानर भयाने एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर जाण्याने त्यांच्या फांद्या तुटून पडू लागल्या. शिवाय त्या वनात राहणारे पशु पक्षी जसे हरिण काळवीट त्यांच्या अशा उड्या मारण्याने भयभीत झाले. मग त्यातला एक सुग्रीवचा महामंत्री ज्याचे नाव हनुमान होते, तो हात जोडून त्यांच्या समोर उभा राहून बोलू लागला. बोलण्यात चतुर असणारा हनुमान सुग्रीवला बोलला, वालीला घाबरून भयभीत होण्याची काही एक आवश्यकता नाही. वानरश्रेष्ठ, इथे वाली येण्याची शक्यताच नाही, कारण हा पर्वत श्रेष्ठ अभिमंत्रित आहे. ज्या कारणासाठी तुम्ही सगळे घाबरत आहात ते क्रूर स्वभाव क्रूर दर्शन वाली इथे दिसतच नाही. हे सुग्रीव, ज्या दुष्ट पापी भाईपासून तुम्ही भयभीत होत आहात तो दुष्टात्मा इथे येऊ शकत नाही. हे वानरराज, आपण चंचल स्वभावाचे असल्याने छोट्या छोट्या गोष्टींना अतिमहत्त्व देऊन तिला मोठे करून टाकतात. व्यवहार ज्ञान वापरून एका राजाला गोष्टी करता आल्या पाहिजेत, कारण बुद्धिहीन राजा कधीच सर्व प्रजेवर शासन करू शकत नाही. हनुमानाचे ते शुभ वचन ऐकून सुग्रीव त्याला म्हणाला, हे हनुमान, दीर्घ बाहू विशाल चक्षु धनुष्यबाण आणि तलवार घेऊन येणाऱ्या त्या देवपुत्र समान दोन्ही राजकुमारांना पाहून कुणाला भय वाटणार नाही. मला तर त्यांना बघून मनात एकच शंका येत आहे, त्यांना वालीनेच पाठवले असणार, कारण राजाचे अनेक मित्र असतात, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. कपटी शत्रूला ओळखता आले पाहिजे, कारण ते कपटधारी विश्वास करणाऱ्यांवर स्वतः तर विश्वास ठेवत नाहीत, परंतु संधी मिळताच ते प्रहार करून मोकळे होतात. वाली अशा कामात अति चतुर आहे. म्हणून हे हनुमान, आपला वेश बदलून तू त्यांच्या जवळ जा. मधुर वार्तालाप करून त्यांचा विश्वास संपादन कर आणि त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे ते काढून घे आणि त्यांना या वनात येण्याचे कारण विचार. हे वानर, जर ते तुला प्रामाणिक आणि शुद्ध वाटत असतील तर त्यांच्या मनातले हेवे दावे काय आहेत याचा शोध घे. सुग्रीवने हनुमानाला अशी आज्ञा दिल्यावर हनुमान राम आणि लक्ष्मणाला भेटायला निघून गेला. आपलं रूप लपवण्यासाठी हनुमानाने एका संन्यासीचे रूप घेतले. त्यांच्यासमोर गेल्यावर हनुमानाने त्यांची प्रशंसा करून दोघांना पुष्प वाहून त्यांची पूजा केली. हनुमानाने त्यांना मृदू स्वरात विचारले, आपण कोणी देवता समान महान तपस्वी आणि कठोर व्रतधारी दिसत आहात. हे सुंदर वनवालो, आपण मृग आणि अन्य पशूंना त्रास देत या वनात कशासाठी आला आहात? आपल्यामुळे या वनातल्या प्रजाजनांना त्रास होत आहे. तुमचे धनुष्य बघून असे वाटत आहे की आपण शत्रूंचा नाश करण्यासाठी इथे आला आहात. हत्तीच्या सोंडेसारखी आपले हात लांब आहेत. वृषभासारखी आपली मस्तानी चाल आहे. आपण बुद्धिमान आणि पुरुषश्रेष्ठ आहात. आपल्या दोघांच्या तेजाने हा पर्वत प्रकाशित झाला आहे. आपण दोघेही राज्य करण्यायोग्य आणि देवतुल्य असणारे या वनात कशासाठी आला आहात? आपल्याला बघून मला असे वाटत आहे की चंद्र आणि सूर्य आपल्या इच्छेने इथे प्रगट झाले आहेत. आपण कोणी मनुष्य रूपातले देवता आहात काय? आपण आभूषण धारण करण्यायोग्य असूनही आभूषणे का धारण केली नाहीत? माझ्या मते तर आपण या पृथ्वीचे राज्य करण्यास समर्थ असे राजा आहात. मी सभ्यतापूर्ण तुमच्याशी बोलतोय, तरीही आपण मौन धारण करून आहात. सुग्रीव नावाचा एक वीर आणि धर्मात्मा वानर आहे, जो वानराचा मुखिया आहे. आपल्या भावाच्या छळ कपटाने दुःखी होऊन तो इकडे तिकडे फिरत राहतो. मी त्यांचा मुख्य वानर मंत्री हनुमान आहे आणि सुग्रीवने पाठवलेला दूत आहे. धर्मात्मा सुग्रीव आपल्याशी मैत्री करू इच्छितात. आपण मला पवनपुत्र आणि सुग्रीव मंत्री हनुमान समजा.
सुग्रीवच्या सांगण्यावरून मी संन्यासी रूप धारण केले आहे, कारण मी मनाप्रमाणे पाहिजे ते रूप धारण करणारा आहे. त्या ऋष्यमुख पर्वतावरून मी इथे आलेलो आहे. हनुमान एवढे बोलून शांत बसला. त्याचे बोलणे ऐकून श्री रामचंद्र प्रसन्न होऊन लक्ष्मणाला बोलले, हे लक्ष्मण, हे त्या वानरराज सुग्रीवचे मंत्री आहेत, ज्यांना मी स्वतः भेटू इच्छितो. इथे तर त्यांचे मंत्री स्वतः मला भेटण्यासाठी इथे आले आहेत. हे लक्ष्मण, सुग्रीवचे महामंत्री वाकचतुर आणि शत्रूंचा नाश करणारे हे कपिश्रेष्ठ शी तूच तुझ्या मधुर शब्दात नीतिपूर्वक बोलणे कर, कारण ज्या प्रकारे यांनी आपल्याशी बातचीत केली आहे ते नक्कीच ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदचे ज्ञान असल्याशिवाय करूच शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी एवढ्या गोष्टी बोलल्या पण एकही अशुद्ध शब्द तोंडून काढला नाही. एवढेच नाही तर बोलताना त्यांचे शरीरभाव जसे डोळे, कपाळ, भुवया अशी समतल होते. विकृत हावभाव न करणारे, यांची वाणी व्याकरण संस्कारित नाही, तेजना हळू आहे. हे जे गोष्टी सांगतात त्या कर्ण मधुर आणि गुणांनी युक्त अशा असतात. ज्या राजाकडे असे दूत असतात त्यांचे काम त्या दूतांच्या बोलण्यानेच पूर्ण होते. श्री रामचंद्रांनी आज्ञा देतात चतुर लक्ष्मण पवनतनय सुग्रीव सचिव हनुमानाला म्हणाला, हे विद्वान, आपला महात्मा सुग्रीवचे सर्व गुण माहीत आहेत. आम्ही दोघेही कपिराज सुग्रीवच्या शोधात येथे आलो आहोत. हे हनुमान, तुमच्याद्वारे जो संदेश सुग्रीवला नी आम्हाला दिला आहे, आम्ही त्याप्रमाणेच वागू. मग तर वानरश्रेष्ठ हनुमान हे ऐकून परमप्रसन्न झाले आणि श्री रामचंद्राला सांगू लागले, हे राम, सुपोषित अशा पंपा सरोवराकडे, परंतु अजगर आणि वन्य श्वापदे असलेल्या या वनात आपण आपल्या बाईसोबत कशासाठी आला आहात? श्रीरामांच्या अनुमतीने लक्ष्मणने श्रीरामाची पूर्ण हकीकत हनुमानाला सांगितली. ते दोघे कसे वनवासात आले इथपर्यंत. आमच्या दोघांच्या अनुपस्थितीत श्रीरामाची पत्नी सीता कामरूपी राक्षस हरण करून गेला. आम्ही त्याला अजून पकडू शकलो नाही. या कार्यात आम्हाला मदत करण्यासाठी कंबंद नावाच्या राक्षसाने वानरोत्तम सुग्रीवचे नाव सांगितले आहे. त्याने आम्हाला सांगितले की महाबलवान सुग्रीव सीता हरण करणाऱ्या राक्षसाला ओळखतो आणि तोच सांगेल त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं ते. एवढे बोलून तो कंबंद राक्षस दिव्य रूप धारण करून सुखाने स्वर्गलोकी निघून गेला. हे हनुमान, तुझ्या विचारण्यावरून जे काही खर आहे ते सगळे तुला सांगून टाकले आहे. मी आणि श्री रामचंद्र सुग्रीव च्या शरणी आलो आहे. लोकांना शरण देणाऱ्या धर्मवत्सल महाराज दशरथ पुत्र श्रीरामाने सुग्रीवला आपला रक्षक मानले आहे. यावेळी श्री रामचंद्र आपल्या प्रिय पत्नीच्या विरहात विकल होऊन सुग्रीवच्या चरणी आले आहेत. वानर राज सुग्रीवने श्रीरामावर कृपा केली पाहिजे. लक्ष्मणाने डोळ्यात अश्रू आणून दीनभावाने केलेली प्रार्थना ऐकून हनुमान आपल्या मूळ रूपात आले. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपली कथा इथे संपन्न होत आहे.